फायनली आलोय. खूप सुंदर वाटतंय. तर आणखी एक स्वप्न पूर्ण होत आहे, ते म्हणजे जगन्नाथपुरीचं दर्शन. खूप आतुरतेने मी देवाच्या दर्शनाची वाट बघत होतो आणि माझं सगळं आवरून मी आतमध्ये गेलो. मी धोतर वगैरे घातलं, दर्शनाच्या रांगेला उभा राहिलो. आतमध्ये गेलो आणि कळालं की देवाचं मंदिर 2 तास बंद होतं. मग करायचं काय? शेवटी आनंद बाजारमध्ये गेलो. देवाला भोग लावून आणल्यानंतर ज्या ठिकाणी तो प्रसाद मिळतो त्याला आनंद बाजार म्हणतात. धर्तीवरचं सर्वात चविष्ट अन्न या ठिकाणी तुम्हाला मिळेल. पण माझी एक मोठी चुकी झाली, ते म्हणजे मी कॅश सोबत आणली नव्हती. मला माहित होतं की बाबा आतमध्ये आनंद बाजारमध्ये जेवण मिळतं, पण हे नव्हतं माहिती की त्याला पैसे द्यावे लागतात. म्हणून नाराज होऊन मी एका कोपऱ्याला बसलो. तर ते एक सिक्युरिटी गार्ड माझ्याकडे आला आणि तो म्हणला काय झालं, त्याला असं असं घडलेलं सांगितलं. मग त्यांनी मला एका ठिकाणी घेऊन गेला आणि मला एक थाळी दिली. देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो आणि आजूबाजूचा परिसर बघितला. सायंकाळचा अविस्मरणीय क्षण म्हणजे ध्वज बदलताना. हा क्षण बनवून माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं बरं का. मी परत एकदा मंदिरामध्ये गेलो, पोटभर प्रसाद खाला आणि मी पुढच्या ट्रिपला निघालो. संपूर्ण रात्र माझी भुवनेश्वरच्या रेल्वे स्टेशनवरतीच गेली. त्या ठिकाणी झोपलो कारण सकाळी माझी 6 वाजता ट्रेन होती आणि आता प्रवास होता 1000 किलोमीटरचा ट्रेनमधून. रामकृष्ण हरी.